महाराष्ट्र बुलेटिन, नई सोच नई दिशा। बुधवार 21 मई के मध्य रात्रि को देवलाली गांव रेलवे मालधक्का रोड स्थित महात्मा ज्योतिबा फुले नगर में अज्ञात बदमाशों द्वारा 4 पहिया वाहनों के शीशे तोड़कर उन्हें क्षतिग्रस्त करने की घटना के बाद क्षेत्र में भय का माहौल बन गया है। ऐसा माना जा रहा है कि वाहनों को बदमाशों ने दहशत फैलाने के कारण से निशाना बनाया। नासिक रोड के मालधक्का रोड के महात्मा फुले नगर क्षेत्र में चोरों का उत्पात बढ़ गया है तथा पुलिस गश्त और प्रवर्तन की कमी के कारण आम जनता भी परेशान हो रही है। बुधवार रात 1 बजे से 1:30 बजे के बीच नासिक रोड क्षेत्र में भारी बारिश के कारण पूरे मालधक्का रोड क्षेत्र में बिजली आपूर्ति बाधित हो गई थी। इससे सर्वत्र अंधकार फैल गया और इस अंधेरे का फायदा उठाकर अज्ञात बदमाशों ने कार के शीशे तोड़कर उन्हें क्षतिग्रस्त कर दिया गया। गुरुवार को पता चला कि वाहन की खिड़कियां टूटी हुई है। इससे नागरिकों में खौफ पैदा हो गया है। इस बारे में नागरिकों ने अपनी नाराजगी गुस्सा जाहीर किया है। मंगलचंद्र मोरे माझं नाव। आमच्या दारासमोर आहे ना गाड्या लावतात, त्या गाडीमध्ये दारू प्यायला बसतात, दारू पिऊन झाली का लगवेला बाहेर उभे राहतात। माझ्या सुना बाहेर भांडे कुंडे घसत राहतात। त्यांना बोलायला म्हणायला गेलं का ते म्हणतात का तुमच्या बापाची जागा आहे का, अशा आम्हाला उत्तरे येतात। आता याच्यावर काय करायचं ते तुम्ही बघा। आपण नाही बोललं तर तिकडून ते हे करीता लई जास्त आती करू राहिले आता ते दिवसेंदिवस। पोलिसांनी आहे ना याच्यावर कठोर कारवाई करा, कारण माझ्या सुना राहते, आमच्या लेकी बाळी राहता बाहेर 10, 10:30, 11च्या दरम्यान त्यांचे हेच कारनामे चालू होतात। नमस्कार, माझं नाव आकाश गाडे। मी रमाबाई आंबेडकर नगर मालधक्का रोड गुलाबवाडी येथे राहतो। काल रात्री अज्ञात इसमांनी माझी गाडी वॅगनर MH04 DB 8884 ही गाडी काही अज्ञात गुंडांनी टवळखोर मुलांनी फोडली आणि तिचं बरंचसं नुकसान केलं आणि माझ्या शेजारी लागलेल्या 2-3 गाड्या अजून त्यांनी फोडलेल्या आहेत। हा त्रास आम्हाला बऱ्याच दिवसापासून होतोय, पण काल खूप अति झाली। त्यांनी आमच्या गाड्या येऊन फोडल्यात। त्या गाड्या फोडण्याचं कारण म्हणजे त्या लोक इथं दारू प्यायला बसतात, दारू प्यायल्यानंतर ते भानावर राहत नाही, ते बऱ्याचशा गोष्टींचं नुकसान करतात, कोणाच्या घरावर दगड फेकतात, डायरेक्ट बाया इथं बसलेल्या असतात, बायांच्या समोर लघवी करतात। इथं समोरच त्या आमच्या घराच्या समोरच मोकळं पटांगण आहे, त्या पटांगणाच्या इथे काही बाकडे ठेवलेले आहेत। काही समाजकंटक त्या बाकड्यांवर बसून दारू पितात आणि तिथंच लघवीला उठतात, अश्लील भाषेमध्ये बोलतात। इथं बऱ्याचशा सगळे वस्ती आहे, मोठी वस्ती आहे। तिथल्या मुलींना शाळेत जाताना क्लासला जाताना त्यांना खूप सारा त्रास आहे। हे शिट्ट्या मारतात, वेगवेगळी कमेंट करतात, अश्लील भाषेमध्ये जोरजोरात बोलतात, हसतात आणि वेगवेगळे इशारे करून त्यांना बोलतात आणि छेड काढतात। पण कोणी त्यांच्याबद्दल काही बोलत नाही, कारण ते उद्या येऊन ते कोयते घेऊन येतात, शिवीगाळ करतात, दुसरे काही हत्यारं घेऊन येतात, म्हणून कोणी कंप्लेंट द्यायला जात नाही। पण त्यांनी काल बरीच मोठीच घटना घडून आणण्याचा प्रयत्न केला। कदाचित कोणी लोक आमच्यापैकी कोणी जर माणसं जर असते तर त्यांच्यावरही हल्ला त्यांनी चढवला असतात। तर आम्हाला प्रशासनाला एवढीच विनंती आहे की अशा जिथं लोक बसून दारू पितात, असे बाकडे जिथं लोक उभे राहतात, अशा ठिकाणचे तिथं येऊन पोलीस यावं व त्यांनी तिथं ते बसतात ते बाकडे घेऊन जावं आणि त्या असे लोक उभे राहतात त्यांना तिथून पांगावं किंवा त्यांना घेऊन जावं, त्यांच्यावर उचित कारवाई करावी अशी आमची मागणी आहे। मालधक्का रोड पर हमेशा गुंडागर्दी होती रहती है। यहाँ पे पुलिस गश्त न होने के बराबर है। नागरिकों ने कई बार गश्त बढ़ाने की मांग भी पुलिस से की है, लेकिन पुलिस ने जानबूझकर ध्यान नहीं दिया। अब गुंडागर्दी करने वाले शराब पीकर नागरिकों को धमकाते हैं, इससे नागरिक भी परेशान है। गुंडागर्दी करने वालों पर कड़ी कार्रवाई करने की मांग नागरिकों ने की है। महाराष्ट्र बुलेटिन के लिए भूषण जैन, नासिक। महाराष्ट्र बुलेटिन यूट्यूब चैनल को शेयर करें, सब्सक्राइब करें, बेल आइकॉन पर क्लिक करें।